मित्रमंडळ सापरोंडे हेमंत भोईर प्रतिष्ठान दरवर्षीप्रमाणे स्वर्गीय हेमंत सुभाष भोईर यांच्या वाढदिवसानिमित्तानं रक्तदान शिबिर. आपण जाणून घेऊया. हेमंत भोईर यांचा वाढदिवस असतो आणि वाढदिवसानिमित्तानं नेहमी रक्तदान शिबिर असतं आणि अशा रक्तदान शिबिराला कित्येक वर्षापासून ब्लड डोनर असतात, ते रक्तदान करतात. असे ज्या ठिकाणी आहेत रवींद्र सोनावणे सर आहेत, जिल्हा परिषद उसर शाळेमध्ये आहेत, एक जिल्हा परिषद शिक्षक सुद्धा रक्तदान करतायत. त्या दृष्टिकोनात एक आनंद आणि अभिमान वाटत आहे. तब्बल त्यांनी आतापर्यंत किती वेळा रक्तदान केलंय? 30 वेळा रक्तदान केलेले आहेत रवींद्र सोनावणे सर आणि 31व्या वेळी यावेळी 31 टाइम्स या ठिकाणी पूर्ण करणार आहेत. आणि या ठिकाणी जव्हारवरनं पतंगशाह कुटीर रुग्णालय ब्लड बँक टीम आलेली जव्हारवरनं, जिल्हा परिषद शिक्षक आहेत आणि भिवंडी ग्रामीण विधानसभा समन्वयक सचिनजी पाटील या ठिकाणी शिवसेनेचे नेते आहेत. त्याचबरोबर गणेशजी पाटील उद्योजक, त्याचबरोबर संजयजी पाटील, चेतन जाधव, हेमंत भोईर यांचे ज्येष्ठ बंधू सतीशजी भोईर आहेत. जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य पालघर जिल्हा परिषद राजेशजी मुकणे साहेब आहेत. रक्तदान शिबिर आहेत आणि या ठिकाणी डॉक्टर कीर्ती पाटील आणि संपूर्ण टीम, पतंगशाह कुटीर ब्लड बँक जव्हार ही पूर्ण टीम या ठिकाणी या संपूर्ण रक्तदान शिबिरासाठी योगदान देत आहे. सर्वांनी या रक्तदान करा, रक्तदान सर्वश्रेष्ठ दान. तर हेमंत भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर, काय म्हणाल हेमंत भोईर यांच्या आठवणी आणि हे ओम साईबाबा मित्रमंडळचे रक्तदान शिबिर? हेमंत भोईर हा जो एक आमचा मित्र आमच्यामधून कोरोना काळामध्ये आमच्यामधून निघून गेला आणि आज त्याची खरोखर ओढी भासते. आणि क्रिकेट म्हटल्यानंतर हेमंत भोईर म्हणजे क्रिकेट. मुदस्सर पटेल आपण सुद्धा क्रिकेटर होतात, त्यावेळेस क्रिकेट खेळायचे हेमंत भोईर यांच्या समवेत. काय म्हणाल, कशा पद्धतीने हेमंत भोईर यांचं क्रिकेटबद्दलची ओळख या महाराष्ट्रात होती? हेमंत भोईरची एक क्रिकेटची मॅच असायची नाईटमध्ये आणि त्याची जसा चातक पक्षी जशी पावसाची वाट बघतो तशी या पूर्ण पंचकोशीमध्ये हेमंत भोईरची जी होणारी मॅच आहे त्याला लोक वाट बघायची या पद्धतीने. आणि क्रिकेटवरचा प्रेम त्याचा आणि जो क्रिकेटचा जे हे होता त्याला, त्या गोष्टीला आपण आज पण सल्यूट करतो त्या गोष्टीचा.